40 वर्ष झाली गाडी चालवतोय. ठाण्यामध्ये राहतो. माझं नाव संदीप आत्माराम ठाकूर. मला झाडांची आवड आहे आणि मी शेतकरी, मुळात शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याच्यामुळे मला त्या झाडांची आवड, शेतीची आवड असल्यामुळे मी तो व्यवसाय, म्हणजे व्यवसाय असा काय नाही, पण माझी आवड या हिशोबात मी ते काम करतोय. आणि मी नामदेववाडीमध्ये पार्ट टाइम कामाला जातो. तर त्यावेळी मी तिथं जातो, काय असेल नसेल ते करतो आणि मग आपला कामधंदा, रिक्षा आहेच व्यवसाय. झाडांची आवड असल्यामुळे मी रिक्षात झाडं लावली. एवढंच माझं मोठं कारण. एकीकडे विकासाच्या नावाखाली ठाण्यामध्ये नव्हे तर सर्वत्र ठिकाणी बेसुमार वृक्षतोड केली जात असताना ठाण्यामध्ये गेली तब्बल 40 वर्ष राहणारे संदीप ठाकूर यांनी चक्क आपल्या रिक्षामध्ये पर्यावरणाच्या रक्षणाचा उद्देश ठेवून छान अशी विविध प्रकारची झाडं जणू रिक्षातच निसर्ग फुलवलेला आहे. आणि संदीप ठाकूर यांनी ही वृक्षवल्ली आपल्या रिक्षामध्ये का सजवली, याचा मूळ उद्देश काय आहे, यामधल्या सगळ्या चर्चा आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. मित्रांनो नमस्कार, हे आहेत संदीप ठाकूर, ज्यांनी चक्क आपल्या रिक्षामध्ये फुल झाडांची जणू एक बागच सजवलेली आहे. नमस्कार संदीप ठाकूर. नमस्कार. तुम्ही मूळचं गाव तुमचं? मालवण, मथुरा, आंगणेवाडी. अच्छा, आंगणेवाडीचे. आणि मुळात मग तुमचं काय व्यवसाय काय आहे गावाला? गावाला आमची शेतीवाडी. शेतीवाडी. मग मुळात तुम्ही शेतकरी आहात? शेतकरी. अच्छा, आणि मी शेतकरी असल्यामुळे तुम्हाला निसर्गाची आवड? निसर्गाची आवड. अच्छा. मित्रांनो, मूळचे मालवण आंगणेवाडीतले असलेले संदीप ठाकूर यांनी आपली चक्क रिक्षात फुल झाडं सजवलेली आहे. ती झाडं कोणकोणती सजवलेली आहेत ती त्यांच्याकडनं आपण नंतर समजून घेणारच आहोत. आणि जणू त्यांनी निसर्गाचा एक जिवंत साजच आपल्या रिक्षामध्ये चढवलेला आहे. आणि आपण जर पाहाल तर त्याचे मूळ झाडांचे उद्देश आहे ते फार वेगळे आहेत. त्यांच्याकडे आपण सगळं समजून घेऊया. तुम्हाला तुमच्या या कल्पनेची दाद दिली पाहिजे, म्हणजे हे कसं काय सुचलं तुम्हाला की आपल्या रिक्षामध्ये आपण झाडं लावली पाहिजे? मला पहिल्यापासूनच आवड आहे झाडांची. कोकणी असल्यामुळे झाडांचं मला खूप वेळ आहे. नातच आहे. नातच आहे. कोकण म्हटलं तर झाडांची मासेमारी आणि झाडांचं शेतीशी नातं असते. आणि मग ही आवड निर्माण झाली असताना तुम्ही मग कोणती झाडं रिक्षामध्ये लावली? ही तुळशीची झाडं लावलेली आहेत. अच्छा. हे आपलं, हे याकडे तुळशीची झाडं लावलेली आहेत. हा मोगरा आहे आणि हे इकडे मोसंबीचं झाड आहे. इकडे ब्रह्मकमळ आहे. आणि ही जी वेल आहे याला व्हाईट फुलं येतात. वरती व्हाईट फुलं, वरती शेतावरती सगळं पसरलेलं आहे ते वेल. मित्रांनो, मुद्दाहून रिक्षात बसून आम्ही संदीप ठाकूर यांची मुलाखत घेतोय. तर तुम्ही किती वर्ष झाले ठाण्यात राहता?
झाले 40 वर्ष झाली. 40 वर्ष. आणि कुटुंबामध्ये कोण कोण असतं? कुटुंबामध्ये बायको, मी, भाऊ, असं कुटुंब आमचं सगळं आहे. कुटुंब एकत्र एकत्र आणि मग ठाण्यामध्ये रिक्षा किती वेळ चालवता? अं, कमीत कमी रोजचे नाही म्हटलं 10 ते 12 घंटे चालवावं लागतं. चालवावीच लागते तुम्हाला एवढी तर. चालवायच लागतं. त्याशिवाय घरी जाणार. अच्छा. आणि मग इतर वेळेला काय करता? इतर वेळेला एक असं कॅटरिंग बघून ठेवलेलं आहे. अच्छा, कॅटरिंग मध्ये करता. कॅटरिंग मध्ये बघून ठेवलं. कधी काम असलं तर ते बोलवतात. रेग्युलर नाही, पण काम असलं तर बोलवतात. कॅटरिंगचं हे पण हो, काम करता. त्यांचं काम आपलं म्हणजे संपूर्ण वेळ हा तुमचा व्यवसायातच जातो. गुंतलेलाच असतो. गुंतलेलाच असतो. हो हो. अच्छा. आणि ही झाडांचं तुम्हाला हे कसं काय झालं? ते झाडांची मैत्री कशी काय झाली? काय उद्देश तुमचा मग? झाडांची मैत्री म्हणजे काय, मी कोकणी असल्यामुळे कोकणात निसर्ग आहे आणि त्या निसर्गाची सानिध्यात राहिल्यामुळे मला झाडांची खूप आवड आहे. आणि मग गावाला शेती वगैरे करता? शेतीवाडी आहे. शेतीवाडी आहे. तुमच्या कल्पनेची खरंच दाद दिली पाहिजे. पण मग कोणती कोणती झाडं तुम्ही दाखवलेली आहात, पण मग जेव्हा रिक्षामध्ये पॅसेंजर बसतात, प्रवासी बसतात, तेव्हा मी ही झाडं बघून काय विचारतात की तुम्हाला? जबरदस्त रिस्पॉन्स येतात. हो ना? वाजत नाही. आणि तेव्हा आनंद वाटतो तुम्हाला? रस्त्याच्या कडेने जाणारी झाडं ज्या गाड्या असतात, समजा आरटीओची जरी गाडी गेली तरी आरटीओ वाला सुद्धा हात दाखवतो. आरटीओ वाला पण हात हात दाखवतो. दाखवतो. तुम्ही एक काका चांगला एक उपक्रम. नंबर, काका एक नंबर असं सांगत असतात. आणि मग समजा झाडांची वाढ झाल्यानंतर मग मी ही झाडं काढता की दुसऱ्या ठिकाणी लावता? दुसऱ्या पुन्हा ठिकाणी नवीन झाडं झाडं आपल्या खिडकीत लावायची, अच्छा. परत नवीन इकडे आणून नवीन लावायची. इथे राहणार. हो. आणि मग फोटो वगैरे काढतात की नाही रिक्षात? काय लोक फोटो काढतात. फोटो. फोटो काढायचा काय जवाबच नाही. गल्लीत कुठे कुठच्या उभी गेली अच्छा. तर वाटेत जाणारा माणूस पण तिथं फोटो काढल्याशिवाय पुढे जात नाही. ती रिक्षामध्ये एखादा माणूस फार वेदनेने किंवा टेन्शननी बसलेला असेल तरी ही झाडं बघून मात्र त्याला नक्कीच प्रसन्नता वाटत. हो हो, शांतच होतो. अच्छा. आणि मग झाडांमधनं ऑक्सिजन वगैरे मिळतं? सवालच नाही. झाडामुळे म्हणून तुम्ही झाडं लावलेली आहेत. ऑक्सिजन साठी मेन झाडं लावली. एके ठिकाणी बेसुमार विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जातात, तर काही वृक्षप्रेमी अशी आहेत की स्वतःच्या रिक्षामध्ये देखील झाडं लावलेली आपण पाहतो. आणि खरंच म्हणून संदीप ठाकूर यांच्या या कल्पनेबद्दल आणि यांच्याबद्दल दाद दिली पाहिजे. खरं तर रिक्षातला प्रवासी रिक्षात बसला तर तो कोणत्याही मनस्थितीत असेल, पण त्याने ही झाडं बघून नक्कीच आल्हाददायक प्रसन्न असं वाटतं. आणि त्यामुळे तोही ह्या प्रकारचा निसर्गाचा एक बोध घेऊ शकतो. मित्रांनो, खरं तर संदीप ठाकूर यांच्या या अनोख्या संकल्पनेबद्दल कौतुक तर आहेच, पण ठाणे शहरामध्ये आपण एक बोध नक्की घेऊ शकतो की झाडे लावा आणि झाडे जगवा. तसंच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील संदीप ठाकूर देत आहेत. आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश देण्याच्या मागची हिरवाईने जणू ही रिक्षा हिरवाईचा शालू नेसलेला आहे असं एक आपल्याला प्रत्यय वाटतो. आणि खरं तर ही हिरवीगार रिक्षा आणि ह्या रिक्षाच्या मागचा जो त्यांचा उद्देश आहे हा प्रत्येक रिक्षावाल्यांनी जर सांभाळला तर नक्कीच आपला हा निसर्ग जो आहे, हा निसर्गाचा हाच सध्या होतोय, तो जपला जाईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. आणि तुमच्या या उपक्रमासाठी संदीप ठाकूर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थांबूया इथेच. एक पाऊल तुमच्यासाठी. ओके, धन्यवाद.